Once again, happy Ashari Ekadashi that tomorrow we are going to celebrate at our home. पंढरपूरची वारी या ठिकाणी आपलं हे पंढरपूर आपली शाळा म्हणजे पंढरपूर झालेलं आहे असं मला वाटतंय. वारकरी आणि पंढरपूर याचे खूप चांगलं नातं आपल्याला म्हणता येईल. पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणारा हा क्षण की ज्याची आतुरतेने वारकरी हे वर्षभर वाट पाहत असतात. आणि असे हे वारकरी ज्यांची देवावरती अफाट अशी श्रद्धा आहे, ज्यांची विठ्ठलावरती खूप अशी श्रद्धा आहे, असे वारकरी ज्यांना आपण वारकरी म्हणतो, असे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत आपल्या पंढरीच्या माऊलीला भेटण्यासाठी येत असतात. पंढरपूरची वारी ही इतकी वर्ष मी खरंच सांगते की मी फक्त ऐकून होते किंवा दूरदर्शनवरती टी व्हीवरती बातम्यांमध्ये जे वारकरी पंढरपूरला चालत येतात ह्याच्याबद्दल फक्त ऐकून होते. पण आज म्हणजे या वर्षी मला प्रत्यक्ष आपली जी ज्ञानेश्वर माऊली जी आहेत त्यांची जी पालखी आहे त्याचं दर्शन घेण्याचा आणि त्याला स्पर्श करण्याचा योग मला यावर्षी आला आणि त्याबद्दल मला खरंच खूप छान वाटलं आणि एक आनंदाश्रू डोळ्यातनं वाहू लागले की आपण आपल्या ज्ञानेश्वर माऊलींना त्या ठिकाणी खरोखर भेटलेलो आहोत. आणि असा हा प्रसंग ते अश्रू डोळ्यातून वाहताना खरोखर खूप चांगल्या पद्धतीचे विचार मनामध्ये येऊन गेले की आणि असं वाटलं की ज्ञानेश्वर माऊली ही खरोखरच आपल्याला त्या ठिकाणी भेटलेली आहे. आणि अशा ह्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी सुद्धा मला यावर्षी प्राप्त झाली की जी मागच्या वर्षी सुद्धा आम्ही या वारकऱ्यांची सेवा केलेली होती. आणि खरोखर मला खूप आश्चर्य वाटतं की असे वारकरी म्हणजे आपल्या आयुष्य जगत असताना आपल्याला सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते की नाही. आपल्याला असं खूप टेन्शन येतं की अरे आपल्याला पैसे हवे, आपल्याला व्यवस्थित खाता पिता आलं पाहिजे, आपले कपडे व्यवस्थित असले पाहिजे, आपल्याला चालायचं असेल कुठे बाहेर जरी जायचं असेल इथून इथपर्यंत तरी आपल्याला चपला लागतात घालायला, बरोबर. चपलांशिवाय आपण कुठेही विदाऊट चपला न घालता आपण जाऊ शकत नाही. पण हे वारकरी चपला न घालता किलोमीटरचे किलोमीटर म्हणजे जवळजवळ 300-400 किलोमीटरचा प्रवास हे वारकरी आपल्या विठू माऊलीसाठी करतात. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी मी पाहिलंय. त्यांच्याकडे फक्त 2 वेळचे कपडे असतात, जेवणाची काही व्यवस्था नसते, असंच कुठेतरी गावामध्ये मुक्काम असतो. आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणी आता मला सांगा एखादं घर जर शेतामध्ये असेल, ज्या ठिकाणी आम्ही होतो आमचा जो मेडिकलचा कॅम्प होता त्या ठिकाणी हजारो वारकरी त्या ठिकाणी मुक्कामासाठी राहिलेले होते. आणि मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं. आम्हाला मोठा प्रश्न पडला होता की अरे अशा शेतामध्ये आपण कुठे झोपायचं रात्रीच्या वेळी. पण हे जे वारकरी आहेत ते त्या ठिकाणी सगळी व्यवस्था त्यांची केली जाते. आणि मोकळ्या मैदानावर शेतामध्ये एक असा मांडव टाकलेला असतो आणि त्या मांडवामध्ये बिचारे पाऊस चालू आहे, त्यांना पाणी पडतंय, तरी सुद्धा हे वारकरी त्या ठिकाणी झोपत असतात. म्हणजे थोड्या वेळची विश्रांती हे वारकरी त्या ठिकाणी घेतात आणि पुन्हा सकाळ झाली की पुन्हा त्यांचा हा प्रवास चालू होतो पंढरीच्या दिशेने. मी त्यांना विचारलं की एवढी ताकद, एवढी एनर्जी, एवढी शक्ती तुमच्यामध्ये कशी काय येते की काही गोष्टी माहीत नसतात, मोबाईल सुद्धा नसतात ह्या लोकांकडे, आपल्या घरच्या लोकांशी त्यांचा काही कॉन्टॅक्ट होतो किंवा नाही होतो याही गोष्टी माहीत नसतात. फक्त एकच उद्दिष्ट त्यांच्यासमोर असतं आणि ते म्हणजे आपल्या विठू माऊलीला भेटायला जायचं. आणि या पंढरपुरामध्ये आल्यानंतर त्या विठ्ठलाचं दर्शन सुद्धा न घेता फक्त त्या मंदिराचा जो कळस आहे त्या कळसाला नमस्कार करून हे वारकरी आपल्या आल्या दिशेने हे परतण्यासाठी सुरुवात होते ती उद्याच्या दिवशी. म्हणजे अशा पद्धतीचे हे वारकरी म्हणजे कधी कधी मला असा प्रश्न पडतो की आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप हव्या असतात की आपल्याला हे हवंय, आपल्याला ते हवंय, आपल्याला ही गोष्ट हवी आहे. पण ह्या वारकऱ्यांमध्ये जर विचारलं, त्यांना एका वारकऱ्याला मी विचारलं की बाबा तुम्ही एवढ्या वर्षांचे आहात, जवळजवळ 80-85 वर्षांचं त्यांचं वय होतं,